प्रश्न क्रमांक 3। अध्यक्ष महाराज, प्रश्न क्रमांक 32,634। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महाराज, खरं तर काल मंत्री महोदयांचा वाढदिवस होता। पहिल्यांदा तर वाढदिवसाच्या आपल्या शुभकामना आणि वाढदिवसाच्या आपल्या या सप्ताहात आमच्या प्रश्नावर तुम्ही रिटर्न गिफ्ट द्याल असा विश्वास व्यक्त करतो। अध्यक्ष महाराज, खरं तर एक चांगले मंत्री आहे म्हणून अपेक्षा आहे। आरोग्य सेवेचा अंधार नावाप्रमाणे प्रकाश निर्माण करून दूर करतील ही अपेक्षा आहे। पण उत्तर पाहिल्यावर असं वाटतं की आता सूर्य सुद्धा ढगात लपला की काय। अध्यक्ष महाराज, ज्या जिल्ह्यातून मी येतो त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या पहिल्या 4 जिल्ह्यांमध्ये जेवढे ट्रक आहे तेवढे चंद्रपूर जिल्ह्यात आहे। इतकी वाहतूक आहे। वाहतुकीतून होणारे अपघात आणि त्यासाठी असणाऱ्या व्यवस्था अपुऱ्या आहे। पहिला माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की तुम्ही जेवढी मंजूर पदं आहे ते 15 दिवसात किंवा तुमच्या वाढदिवसाच्या सप्ताहात भराल का, असं उत्तर, अनिर्णित उत्तर देऊ नका। तुम्ही 4 पदं रिक्त आहे, 3 कंत्राटी पद्धतीने भरलेत, उसनवारी पद्धतीने भरले। हे आरोग्य सेवा, ही राजकीय सेवा नाही आहे। उसनवारी पद्धतीने पदं भरायसाठी ही आरोग्य सेवा आहे। आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक देऊन सर्व पदं कुठूनही आणा तुम्ही, पण या 7 दिवसामध्ये भरावी। दुसरा अध्यक्ष महाराज, मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण उपजिल्हा रुग्णालयासाठी मान्यता दिली। खूप खूप आपल्या आभारी आहोत। तुम्हाला आमच्या शुभकामना। तुम्ही चिरंजीव मंत्री असावं। पण अध्यक्ष महाराज, कंडिशन आपलं आहे, चिरंजीव मंत्री राहायचं असेल तर दवाखान्याचं बांधकाम सुरू आहे। ते देयक 9,78,00,000 न दिल्याने त्या लोखंडाच्या सगळ्याची जंग खात आहे। तर तुम्ही मंत्रालयामध्ये ज्यांनी पैसे अडवले त्यांना सांगा की लोखंडाच्या सगळ्याकीला जंग चढला म्हणून बुद्धीला जंग चढू देऊ नका। हे पैसे ताबडतोब 8 दिवसात वितरित करा। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी या ठिकाणी 2 प्रश्न विचारलेत की ज्याच्यामध्ये त्यांनी मूळ प्रश्नामध्ये जी काही एकूण रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांबद्दल मोघम उत्तर देऊ नका, तर मोघम उत्तरापेक्षा आपण प्रत्यक्षात ती पदं कधी भरणार अशा पद्धतीचं उत्तर विचारले। मला असं वाटतं की मला सांगायला निश्चितपणाने एक आनंद आहे की आपण ज्या पद्धतीनं 5,000 पदांची कालची मान्यता घेतली, स्पेशालिस्टची तरतूद आपण केली आहे, त्यामुळे मला असं वाटतं एक वेळ द्या आपली, या आठवड्याभरामध्ये सगळी पदं भरून देण्याची विशेषतः आपली, तर ती जबाबदारी माझी आहे, त्यामुळे मी करून घेईन। दुसरा प्रश्न, उपजिल्हा रुग्णालयाचं 9 कोटी रुपयेचं देयक आहे, आठवड्याभरामध्ये ते सुद्धा देण्याची जबाबदारी आमचीच आहे। पण मी आपल्याला सांगतो की नाही, मी आपल्याला मुद्दाम सांगेन की विजय वडेट्टीवार साहेब, मी आपल्याला सांगतो की मधल्या टप्प्यामध्ये बांधकामांबद्दल सुद्धा जी काही खूपच बांधकामं वाढली होती, त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक बांधकामाला स्टे दिला आणि जी आवश्यकता आहे, तिथल्या आमदार महोदयांची मागणी आहे, अनेक वर्षाची गरज आहे, अशा सगळ्यांसाठी निधी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी 50%, 70%, 90% पूर्ण झालेल्या प्राधान्यक्रमानं आपण पैसे देतोय। त्यामुळे आपलं तर पूर्ण होईलच, पण सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांच्या प्रश्नाच्या निमित्तानं माझी सगळ्या आमदार महोदयांना विनंती आहे, प्राधान्यक्रमानं सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या ज्या आस्थापना असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो। अध्यक्ष महोदय, सुधीरभाऊंचा प्रश्न रिक्त पदांचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रात आणि सगळीकडे रिक्त पदांचा, आता तुम्ही जे एकदम सकारात्मक पॉझिटिव्ह उत्तर दिलात त्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे। पण नक्की एक सांगतो आम्हाला की आपण रुग्णालयांचे अपग्रेडेशन केलं, 50 बेड केले, 100 बेड केलेत आणि तिथे स्टाफच नाही। माझ्याकडे 100 बेडचं रुग्णालय झालं ब्रह्मपुरीला, 83 जागाची फाईल 2 वर्ष झालीत भरली जात नाही। ब्रह्मपुरीमध्ये 83 जागा मान्यतेसाठी प्रस्ताव आला, मंत्रालयामध्ये पडून आहे, 2 वर्षापासून ही जागे भरली जात नाही। तर मग इमारत उभी राहिली, तिकडे आम्ही डायलिसिस सेंटर सुरू केला, मॉड्युलर ओटीसाठी मायनिंगमधून फंड पैसे दिलेत, सगळी व्यवस्था झाली। सिजनिंग कधी होत नव्हतं ते तिकडे व्हायला लागलेत। खाजगी दवाखान्यामध्ये सिजनिंगचे 20-20 हजार रुपये घेतात, इकडे मोफत व्हायला लागलेत। रुग्णांची फार चांगली सेवा सुरू झाली, पण रिक्त पदं असल्यामुळे त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम निर्माण झालेत। माझी विनंती आहे की आपल्याला त्वरित ही रिक्त पदं भरावीत, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा की ज्या ज्या रुग्णालयाला उर्वरित निधीची आवश्यकता आहे, जे अर्धवट कामं आहेत
जे 60% 70% कामं झालीत आणि थोड्या थोड्या निधीसाठी महाराष्ट्रात ती रुग्णालय थांबलेली आहे, बांधकाम अपूर्ण राहिलेली आहे. या सगळ्यांचा एक आढावा घ्या आणि त्या प्रायोरिटी वाईज त्यांना आवश्यक असेल तुम्ही याच्यासाठी देऊ नका म्हटलं सध्या निवासी बांधकामासाठी, पण याच्यासाठी मात्र आपण PSC साठी असेल किंवा ग्रामीण रुग्णालयासाठी हे प्रायोरिटीनं पैसे द्या. तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून की आपण PSCच्या बांधकामाला आपला स्टँडर्ड जो काही हे आहे त्यामध्ये 101,60,00,000 रुपये देत आहे. PSCचं बांधकाम 1,60,00,000 रुपयात होऊच शकत नाही. जिथे मायनिंग आमच्याकडे आहे आम्ही तिथून पैसे घेतो, DPTCतून एवढे काही पैसे मिळू शकत नाहीत, पण ज्या ठिकाणी ही सोयच नाही अशा ठिकाणी 1,60,00,000च्या ठिकाणी किमान 5 कोटी रुपये PSCच्या बांधकामासाठी दिले गेले पाहिजेत. यामध्ये आपण बदल करा, कमी करा, पण तो तिथे सगळ्या व्यवस्था PSCच्या बांधकामामध्ये PSCमध्ये होतात आणि PSC म्हणजे त्या 40-50 गावामधल्या आरोग्यांचे एक केंद्र असतं ते, त्यामुळे तो एक महत्त्वाचा विषय. आणि 4 वर्षांनी अजूनही आपल्याकडे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आशा वर्कर यांचा कोरोनाचा भत्ता मिळाला नाही. हे आपल्या खात्याकडून मिळतं. 4 वर्ष झालेत. आशा वर्करचे मिळाले नाहीत, मदतनीसचे मिळाले नाहीत आणि अंगणवाडी सेविकेचे मिळाले. बिचाऱ्यांनी त्या काळामध्ये प्रचंड मेहनत आणि जीव वेटीस घेऊन देऊन हातावर घेऊन त्यांनी सगळं ते काम केलेलं आहे. यांचे भत्ते होत असतील तर लवकरात लवकर देण्याची कारवाई करावी. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांनी 3 ते 4 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न आहे की त्यांच्या मतदारसंघातल्या ब्रह्मपुरीमध्ये बांधकाम पूर्ण झालं आहे, इमारत तयार आहे, परंतु 2 वर्षे झाली त्याच्यामध्ये आपण सगळ्या मॅनपॉवर न दिल्यामुळे आपल्या सगळ्या कामकाज ठप्प आहे. मी आपल्याला सांगतो की आपल्यासारख्याच महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी सगळ्याच डॉक्टर्स उपलब्ध नाहीत किंवा बांधकाम पूर्ण असलं तरी मॅनपॉवर नसल्यामुळे बऱ्याचशा यंत्रणा ठप्प होत्या. परंतु एका बाजूला आज डॉक्टर्स डे आहे आणि आजच्या डॉक्टर्स डे दिवशी आज आम्ही राज्यात 1400 नवीन डॉक्टरांची ऑर्डर आजच देतो. म्हणजे आज पहिल्यांदा 1400 डॉक्टरची भरती झालेली आहे की ज्याचा फायदा सगळ्या संपूर्ण आस्थापनेला होतो. त्यामुळे एका बाजूला सगळे नवीन डॉक्टर्स येतील, दुसऱ्या बाजूला पदमान्यतेचा प्रस्ताव बरेच वर्ष पेंडिंग होता ज्याच्यासाठी आपण बोलतोय. 5,000च्या पदमान्यतेला परवाच्या कॅबिनेटमध्ये मान्यता घेतली. त्यामुळे ब्रह्मपुरीच नाही तर राज्यातल्या सर्व ठिकाणी जिथे इथं बांधकामं पूर्ण झाले त्या सगळीकडं एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्स आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण आस्थापना सुद्धा आपण देतोय. त्याचा उपयोग ब्रह्मपुरीला होणार आहे. दुसरा आपण बांधकामाबद्दल सुद्धा विचारलं की एकूणच जी काय बांधकाम आहेत त्याच्यामध्ये आपण क्रायटेरियाच केलं आहे. मगाशी आदरणीय भाऊंनी ज्यावेळेस प्रश्न विचारला होता 50%, 70%, 90%, 75% जेवढे पूर्ण झाले त्याला प्रायोरिटीने आपण देतो. त्यामुळे माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी सुद्धा निदर्शनास आणून द्या जेवढी बांधकामं आहेत, कारण बऱ्याच वेळा असं होतं 10-10 वर्ष बांधकामं झाली तरी सुद्धा दुर्दैवानं आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही. तर आता आपण जो काय प्राधान्यक्रम केला आपल्याकडे पैसे उपलब्ध आहेत, फक्त आपल्या सगळ्यांनी प्रस्तावाला पाठलाग करा आणि आम्ही सगळेजण त्याला निश्चितपणानं निधी देण्याची जबाबदारी आमची आहे. तिसरं आपण सांगितलं की PSCची बांधकामं जी आहेत त्या PSCच्या बांधकामाला 1,60,00,000 रुपये आपल्या नॉर्म्सप्रमाणे मंजूर आहेत. आता आपल्या सगळ्यांचं कसं होतं आहे की आपण सगळेजण आमदार असतोय, आपल्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीची आस्थापना व्हायला पाहिजे म्हणून 1,60,00,000चं काही काही ठिकाणी तरी 10-10 कोटी रुपयेपर्यंत आपण खर्च करतोय. परंतु आमच्याकडे असणारी मॅनपॉवर आणि यंत्रणा त्याच्यासाठी नॉर्म्स जे आहेत त्याप्रमाणे 1,60,00,000पर्यंतच आम्हा सगळ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मान्यता आहेत. आणि मग त्याच्यामुळं जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण या सगळ्या फंड्सची उपलब्ध करतोय. पण तरीसुद्धा आपला जो काय आपली सूचना आहे त्या सूचनेप्रमाणे एक कमिटी आम्ही बसवतो आणि आवश्यकता, कारण काय आहे की ते सगळं आता अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमध्ये मी गेलो होतो आणि त्या राळेगण सिद्धीमध्ये बघितलं तिथं एखादं ग्रामीण रुग्णालय उभा केल्यासारखं सगळं उभा केलं होतं, एखादी PSC. पण उद्या तिथं स्वच्छता करायला माणसं पाहिजेत. आमच्याकडे स्टाफ जो आहे तो तेवढाच आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांची भावना आणि उत्साह असतोय पण उत्साहाबरोबर प्रॅक्टिकल पण असायला पाहिजे. तरीसुद्धा आपण जी सूचना दिली त्याप्रमाणे एक बैठक बोलवतो, त्याच्यामध्ये अजून निधी वाढवता येत असेल तर वाढवतो.